जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा खासगी शाळा आहे, प्रत्येक शाळेतल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटपडताळणी होणार आहे। या पटपडताळणीचा संबंध आपल्या शिक्षक भरतीसोबत आहे का? आहे तर तो कसा आहे? तो आपल्यासाठी फायदेशीर किंवा तोटा करणारा आहे, त्यावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या 21 जूनला होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या प्रत्येक विषयाचं डेली लाईव्ह सेशन असेल। लाईव्ह सेशन मिस झालं रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, पीवायक्यू ची व्हिडिओ सोल्युशन बॅच, या सगळ्या बाबी मोफत तर आहेतच आहे। बोनस म्हणजे या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे सीटीटी ची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच अगदी मोफत। तुम्हाला एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन आपण या ठिकाणी मास्टर टीचर हे जे ऍप आहे आज आता ताबडतोब डाउनलोड करून घ्या। चला आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपला मुख्य मुद्दा आहे पटपडताळणीचा जो काही या ठिकाणी आदेश शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। बघा तुम्हाला दिसत आहे, आता हे पत्र थोडंसं जुनं आहे, परंतु लक्षात घ्या ते मी आज का बरं दाखवत आहे तुम्हाला। मग आज 6 एप्रिलचं हे पत्र आहे। पत्र शिक्षण संचालक यांचं आहे आणि हे देण्यात आलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक, जे की आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई या ठिकाणी असतात। आता या पत्राचा मुख्य विषय जर असेल राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत, या संदर्भामध्ये ऑलरेडी जे आहे शासनाचं पत्र आहे 3/11/25 चं, त्यानंतर संचालनालयाचं पत्र आहे 31/3/26। हे आपल्याला ऑलरेडी कल्पना आहे, फक्त आता थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे नेमकं काय आहे, याचा परिणाम काय होणार आहे। आपण शिक्षक भरतीसाठी या ठिकाणी जे आहे माहिती देतोय, पण याचा संबंध नेमकं काय आहे थोडक्यामध्ये समजून घ्या। बघा याने असं सांगितलेलं आहे की आपल्याला हा जो काही पत्र क्रमांक 2 जो आहे जे की संदर्भामध्ये दिला, त्यानुसार 2री ते 9वी व इयत्ता 11वी या वर्गाची पटपडताळणी 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 व 22 एप्रिल 2026 रोजी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। याचा अर्थ काय आहे, महाराष्ट्रामध्ये अगदी 2री पासून ते 9वी पर्यंतचे वर्ग आणि 11वीचा वर्ग या वर्गांची पटपडताळणी होईल। कधी? 11 एप्रिलला, 15 एप्रिलला आणि त्याच्यानंतर 22 एप्रिलला। आता लक्षात घ्या 11 एप्रिल झालेली आहे, ठीक आहे, पटपडताळणी झालेली आहे। 15 एप्रिलला परत होईल, परत म्हणजे ज्यांची झाली त्यांची नाही होणार आहे, जे राहिलेले जिल्हे आहे, राहिलेल्या शाळा आहेत त्यांची होईल। त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे 22 एप्रिलला देखील होणार आहे। आणखी त्यांनी या ठिकाणी एक सांगितलेलं आहे, पहिली बाबतची पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या दिवशीच 11, 15 किंवा 22 एप्रिलला करण्याचं नियोजन करावं। पहिलीचही त्याने त्याच पद्धतीने करायचं सांगितलेलं आहे। आणि विशेष म्हणजे जी पटपडताळणी आहे जिल्हा परिषदेचे जे इतर विभाग आहे, समाज कल्याण, महसूल विभाग, तर त्यांच्या थ्रू त्यांचे जे कर्मचारी आहे सीईओ थ्रू या ठिकाणी मागून घेण्यात यावं असा हा आदेश आहे। तुम्ही म्हणाल सर आता आपण तर शिक्षक भरतीची माहिती पाहतोय, आता हे पटपडताळणीचा आणि आपला नेमका काय संबंध येतोय, थोडक्यामध्ये तुम्हाला समजावून सांगतो की बघा मित्रांनो, पटपडताळणी नेमकी काय आहे। एक साधारणपणाने एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या। फार मोठा लांबलचक व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश नसतोय, तेवढं बनवणार नाही, एवढी माहिती आहे तुम्हाला साध्या सोप्या आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल एवढीच माहिती देतोय। बघा काय होतं की शाळा आता डिजिटल झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांची संख्या आपल्या मस्टरवर आहे, हाजरी रजिस्टरमध्ये पण आहे, ऑनलाईन जे आहे जे स्टुडंट पोर्टल आहे त्यामध्ये देखील आहे, सरलमध्ये देखील आपल्याला विद्यार्थ्यांचा डेटा या ठिकाणी पाहायला मिळतोय ऑनलाईन पद्धतीने। प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे आधारनं लॉग इन करण्यात आलेला आहे, म्हणजे 100% आधार जर का असेल तर आणि तरच तो विद्यार्थी या ठिकाणी संच मान्यतेमध्ये गृहीत धरला जात आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे। आता शासन जे आहे याच्यावरती देखील या ठिकाणी समाधानी नाहीये। शासनाला आणखीन वाटतं आहे की बऱ्याच शाळांनी असे काही विद्यार्थी गोळा केलेले असू शकतील की ज्यांच्याकडे फक्त आधार कार्ड आहे, विद्यार्थी अस्तित्वामध्ये नाहीये किंवा प्रत्यक्षामध्ये त्या शाळेमध्ये नाही। मग ते आता व्हेरीफाय करायचं आहे, ते प्रत्यक्षामध्ये जर व्हेरीफाय करायचं असेल तर मग त्या ठिकाणी जाऊनच यावं लागणार आहे।
मग आता शासनानं याच्या 3 तारखा दिलेल्या आहेत. या 3 तारखेपैकी कोणत्या तरी 1 तारखेला आता पॅटचे पेपर्स असतात या 3 तारखेला. हे या 3 तारखा का डिसाईड केलेल्या आहे? पॅटचे पेपर्स असतात. ठीक आहे, त्या पॅटचे पेपरच्या दिवशी सगळ्या शाळांची तपासणी होणार आहे. आज यांची होईल, उद्या त्यांची होईल, परवा त्यांची होईल, त्या तारखेप्रमाणे. आता काय होणार आहे? शिक्षण विभागाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या विभागाचा एखादा अधिकारी प्रत्यक्षामध्ये शाळेमध्ये येईल, विद्यार्थ्यांची पटपडताळणी करेल. पटपडताळणी म्हणजे काय? विद्यार्थ्यांची ऍक्च्युअल डोके मोजणी आपल्याला करायची आहे. उदाहरणार्थ, माझ्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. हे माझं हजेरी रजिस्टरवर नोंद आहे, माझ्या स्टुडंट डेटामध्ये आहे आणि मी दररोज त्याची जी आहे हाजरी पण भरतो स्विफ्ट चार्टमध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपण सरळ पोर्टलला देखील अपडेट केलेलं आहे, आधारही व्हेरीफाईड आहे. परंतु आता काय होणार आहे? हा जो कोणी अधिकारी असेल दुसऱ्या विभागाचा, तो अधिकारी माझ्या वर्गामध्ये उदाहरणार्थ 11 एप्रिल, असं माझ्या शाळेची 11 एप्रिलला पटपडताळणी झाली आहे, त्याचा अनुभव तुम्हाला सांगतो. त्या दिवशी तो अधिकारी येणार, संपूर्ण बघणार वर्गामध्ये, विद्यार्थ्यांची जी आहे प्रत्यक्षामध्ये हाजरी घेणार. माझ्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी हजर आहेत का, तो हाजरीवर स्वतः लिहिणार. नसेल, जेवढे विद्यार्थी गैरहजर असेल तेवढ्या विद्यार्थ्यांचा डेटा जो आहे ऑनलाईन पद्धतीने पाठवला जाणार आहे. शाळेचं लॉग इन त्या अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे. ही काय साधी पटपडताळणी नाही. म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे की ऍक्च्युअल मध्ये जे विद्यार्थी हजर आहेत त्या दिवशी तेवढेच विद्यार्थी या ठिकाणी कन्सिडर केले जाणार आहे. आता ही गोष्ट याच्यातून स्पष्ट झालेली नाहीये की याचा आणि संच मान्यतेचा काही संबंध आहे का, पण मे बी शासन जे आहे त्या दोघांचा संबंध लावू शकतो. जर असा संबंध लागला तर ते आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. आता का बरं धोक्याचं ठरू शकतं? कारण जर का माझ्याकडे 50 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आधार व्हेरीफाईड असलेला डेटा आहे, त्यांचा अपार आयडी आहे, तर ते 50 पैकी 50 विद्यार्थी संचमध्ये यायला पाहिजे. पण चुकून जर का काही विद्यार्थी प्रत्यक्षामध्ये परीक्षेच्या दिवशी गैरहजर राहिले, परंतु ते अस्तित्वात आहेत, ते नियमित येतात, ते शाळेमध्ये नाहीये, तर अशा कंडिशनला त्या विद्यार्थ्यांची नोंदणी शाळेमध्ये होणार नाहीये. मग कालांतराने जर ते संच मान्यतेमधून समजा 2 विद्यार्थी जरी नसले, कमी आले, तर मग त्याच्यावरून जर का पद उडत असेल तर निश्चितपणाने ते आपल्यासाठी या ठिकाणी जे आहे धोकादायक ठरू शकतं. आणि ऍक्च्युअलमध्ये जर का तुम्हाला सांगायचं ना, बऱ्याच, आता हे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, मोठं प्लॅटफॉर्म आहे, आपलं चॅनल मोठं आहे, याला बघणारे लोक फार जास्त आहेत, परंतु जबाबदारपूर्वक एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय. बऱ्याच शाळांनी आपल्या आपल्या परीने या ठिकाणी सेटिंग केलेली असते की माझ्या शाळेमध्ये 20च विद्यार्थी आहे, 25च विद्यार्थी आहे, 2-4 विद्यार्थी त्या शाळेतले आणले, 2-4 विद्यार्थी एखाद्या दुसऱ्याच कुठल्या तरी संस्थेमधले आणले, 2-4 विद्यार्थी कुठले तरी या ठिकाणी जे आहे इंग्लिश स्कूलचे आणले, विद्यार्थी नाही आणले, त्यांच्या TC आणल्या, त्यांचे आधार कार्ड आणले, आणि असे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आपला पद टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या असू शकतात असं. आणि असं असेल आणि प्रत्यक्षामध्ये पटपडताळणीमध्ये हे जर का शिक्षक या जर का विद्यार्थी त्यांना सापडले नाही, तर त्यांचा तिथला तो पट ओढू शकतो. म्हणजे शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात. आणि शिक्षक अतिरिक्त झाले म्हणजे रिकाम्या जागेवरती जिथे वॅकन्सी आहे तिथे त्यांचं समायोजन केलं जाऊ शकतं. म्हणजे शिक्षक भरतीसाठी जे आहे ते थोडासा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतं पटपडताळणीमुळे. दुसरा एक फायदा याचा जे आहे मे बी होऊ शकेल. आता तो कसा होऊ शकेल की समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याचं आधार कार्डच नाहीये, ठीक आहे, रेअरेस्ट ऑफ रेअर असा केस होऊ शकतं, त्याचं आधार कार्डच नाहीये, तो वर्गामध्ये प्रत्यक्षामध्ये हजर असतो, परंतु त्याचं काही ना काही त्याचे फिंगरप्रिंट्स येत नाहीत किंवा त्याचे जे काही डोळ्याचा रेटिना आहे तो ते आधारचे मशीन घेत नाही, त्यामुळे आधार कार्ड त्याचं निघत नाही. आणि आधार कार्ड निघत नसल्यामुळे त्याचा अपार आयडी बनत नाही किंवा तो शाळेमध्ये आहे किंवा नाही हे आम्हाला ऑनलाईन पद्धतीने दर्शवता येत नाही. मग अशा कंडिशनला जर का तो अधिकारी आला, माझ्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहे, त्याच्यापैकी एक आधार व्हेरीफाईड नाहीये, तरी देखील तो एक विद्यार्थी त्या ठिकाणी हजर असल्या कारणाने प्रेझेंट दाखवल्या जाऊ शकतं. म्हणजे त्याच्यामुळे एखादा पट उडणारा तो वाचू शकतो. परंतु आता हे तुम्हाला ठरवायचं आहे. आपण या ठिकाणी सुज्ञ आहोत, कारण आपण ऑलरेडी कुठे ना कुठे टेम्पररी जॉब का होत नाही करतोय, शाळेमध्ये जॉब करतोय. तर ज्यांचा आधार कार्डच नाहीये असे विद्यार्थी जास्त आहेत, की ज्यांचे आधार कार्ड आहेत परंतु विद्यार्थी कुठेतरी दुसरीकडेच आहे, असे विद्यार्थी जास्त आहेत. यांची तुलना आपल्याला करायची आहे. मग आपल्याला हा फायद्याचा सौदा आहे, म्हणजे फायद्याची गोष्ट आहे पटपडताळणी किंवा नुकसानीची गोष्ट आहे पटपडताळणी, ते आपण आपल्या परीने जे आहे या ठिकाणी ठरवायचं. तुम्हाला या संदर्भामध्ये नेमकं काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. माझी तर मनोमन इच्छा आहे की या पटपडताळणीमुळे आपल्या शिक्षक भरतीला फायदाच व्हायला पाहिजे. म्हणजे जे काही पदं या ठिकाणी कमी होऊ लागली होती ती पदं वाढली पाहिजे. माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्याला या संदर्भामध्ये काही
प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण प्रतिक्रिया व्यक्त करू शकता.